हे दृश्य आपण पाहतोय। आदित्य ठाकरे मतदानासाठी त्यांच्या गाडीतून उतरलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे दिसत आहेत। निवडणुकीच्या रिंगणामध्ये आदित्य ठाकरे पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावणार आहेत वरळीमधून आणि वरळीची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झालेली आहे। संपूर्ण राज्याचं नव्हे तर देशाचं सुद्धा लक्ष आजच्या या लढतीकडे लागलेलं आहे। आदित्य ठाकरे विक्ट्री साइन करताना त्यांच्या मागे रश्मी ठाकरे सुद्धा दिसतात। मतदान तर करू द्या। तर मतदानाला जाण्यापूर्वी ठाकरेंची काय प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न माध्यम करतात। मात्र मतदान करून आल्यानंतर बोलतो असं उद्धव ठाकरे सांगतात आणि आपण पाहतो ठाकरे कुटुंबियाची दृश्य मतदानासाठी पोहोचले। पार पाडण्यासाठी या ठिकाणी जात आहेत। आपण पाहिलं आज सकाळपासून अनेक मतदार केंद्रांवर मतदान पार पडत असताना या ठिकाणी मतदान करण्यासाठी तेजससाठी वेट करतात। तर आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे आणि इथे वाट पाहतात तेजस ठाकरे यांची। तेजस ठाकरे आलेले आहेत आणि चौघे जण आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर जातील। काय दिल्ली सुटलं वाटतं? दिल्ली सुटलं काय? अरे आता काय तुम्ही महाराष्ट्रातल्या राजकारणातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे मतदानासाठी आता जातात, त्यांच्याबरोबर त्यांचं संपूर्ण कुटुंब आहे। आदित्य ठाकरे दिसतात, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा या ठिकाणी मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत। आदित्य ठाकरे यांच्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आदित्य ठाकरे उतरलेले आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये अनेक प्रचार सभा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर घेतल्या आणि महाविकास आघाडीचा अजेंडा संपूर्ण राज्यातल्या जनतेसमोर मांडला आणि आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मतदानाचा। तर वांद्रेमधून हे थेट दृश्य आपण पाहतोय ठाकरे कुटुंबियांचं मतदान आणि निवडणुकीच्या रांगेमध्ये आता ठाकरे कुटुंबीय उभे आहेत। त्यांच्याबरोबर अनिल परब देखील दिसतात। उद्धव ठाकरे आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव त्यांच्याबरोबर आहेत। आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, त्याचबरोबर पत्नी रश्मी ठाकरे मतदानासाठी पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी राज ठाकरे यांचं मतदान आपण पाहिलं दादरमध्ये, तर आता वांद्रेमधून मतदानासाठी आलेले आहेत उद्धव ठाकरे कुटुंबीय। आज सकाळपासून महाराष्ट्रातल्या या मतदानाला सुरुवात झाली आहे। लोकशाहीचा उत्सव म्हणजे आजचा महत्त्वाचा दिवस, मतदानाचा दिवस। आज अनेक महत्त्वाच्या राजकीय नेत्यांचं भवितव्य पणाला लागलेलं आहे, प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्यांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे। त्यामुळे आज मतदार राजा कोणाला कौल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। अर्थात 23 तारखेला हे सगळं चित्र स्पष्ट होईल। मात्र आजचा दिवस हा मतदार राजाचा आहे। पुढचे 5 वर्षांमध्ये महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य कशा पद्धतीने असावं, महाराष्ट्राचं सरकार कोण असावं हे निवडण्याचा आजचा दिवस असल्यामुळे प्रत्येकजण हिरिरीने येऊन मतदानाचा आपला हक्क बजावताना दिसतो आहे। यामध्ये राजकीय नेत्यांनी सकाळीच येऊन आपला मतदान करताना पाहायला मिळत आहे। दिवसभर भेटीगाठींचा सिलसिला सुरू राहणार आहे। मतदारसंघामधल्या विविध पोलिंग बूथवर जाऊन आढावा घेतला जाईल, मतदानाचा उत्साह कसा आहे हे पाहिलं जाईल। आणि सध्याची दृश्य आपण पाहतोय वांद्रेमधून ठाकरे कुटुंब मतदानासाठी पोहोचलेलं आहे। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे मतदानासाठी एकत्रित आलेले दिसतात आणि ही दृश्य महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची। राजकीय वातावरण ढवळून निघालेलं गेल्या काही दिवसांपासून। बम 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 खाली करा साहेब, आज मतदान आवाहन करणार का? आवाहन करणार हे रवि पुढे आज मैं मैसेज नहीं दे सकता, जो देना था वो परसों तक दिया हूँ और मुझे पक्का भरोसा है। उद्धव जी भाजपकडून नाही मला त्याच्याबद्दल ऐका एक मिनिट।
त्यांच्याकडनं किती थापा मारल्या तरी महाराष्ट्राचा बाणा कायम राखल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं आज जास्त मी बोलणं आता योग्य नाही, कारण मतदान सुरू आहे. मी सर्व मतदारांना आवाहन करेन की आपण जरूर उतरा, मतदान करा आणि मध्ये उर्दू न करे. सर्व मतदारांना आवाहन करतोय महाराष्ट्रातल्या की सर्व आपल्या मित्रांसह, सहकुटुंब, सहपरिवार मतदानाला उतरा, मतदान करा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपा. तर सहकुटुंब, मित्रपरिवारासह मतदानाला उतरा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपा, अशी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब येऊन आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. तर एकीकडे एकनाथ शिंदे कुटुंबियासहित पोहोचलेले आहेत आणि मतदानाचा आपला हक्क, राष्ट्रीय कर्तव्य बजावलेला आहे आणि त्याचबरोबर विजयाची खात्री सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे विक्ट्री साईन दाखवून. तेव्हा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आता कुठला फॅक्टर चालणार, कुठली जातीय समीकरणांची गणितं मांडली होती, कुठलं समीकरण नेमकं चालणार, कोणाची सरशी होणार, कोण ही निवडणूक लढाई जिंकणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. अर्थातच 23 तारीख त्यासाठी महत्त्वाची आहे, मात्र आजचा दिवस त्याहूनही महत्त्वाचा, कारण मतदानाची टक्केवारी आज ठरणार आहे आणि त्यानुसार मतदान किती होतं आहे यावरच पुढचं राजकीय भवितव्य महाराष्ट्राचं काय असणार आहे हे कळणार आहे.